नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। सो मित्रांनो, मला बाप्पाच्या आगमनासाठी आमंत्रित केलं आहे, तर म्हटलं माझ्यासोबत मी तुम्हाला पण घेऊन जाते। तुम्ही पण बघा तिथे कसं भव्य दिव्य मस्त पैकी आगमन होणार आहे। खूप मजा येणार आहे। मी तर एक्साइटेड असते कारण तुम्ही सगळे मला तिथे भेटता। तर जाण्यासाठी धनश्री आधी तुला फटाफट तयार व्हावं लागेल, नाही तर उशिरा पोहोचशील। चला चला चला, तर चला माझ्यासोबत करूया गेट रेडी विथ मी फॉर बाप्पाचं आगमन। तो गाइस, मी ही साडी नेसणार आहे आणि आता त्या हिशोबाने पटपट तयार व्हायला घेऊया। मी खूप टाइम नंतर म्हणजे हेअर कट केल्यानंतर पहिल्यांदा स्ट्रेटनिंग करणार आहे माझ्या केसांवरती। आता फटाफट केस स्ट्रेट करून घेऊया। मी स्किन केअर केलं आहे, तोंड धुवून वगैरे मी ते काय मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावून घेतलंय तोपर्यंत, म्हणजे ते आज आहे। आणि आपण केस स्ट्रेट करून घेऊया। हो, मी एवढा वेळ विचार करत होते की मी मशीन चालू करून ठेवली आहे गरम होण्यासाठी, चालूच नव्हती गेली मी। नाउ इट्स डन। म्हणजे मला ना असेच केस उघडे ठेवायला प्रॉब्लेम नाहीये, तो गरम होतं माझं 2 मिनिटात असं होऊन करतं की पटकन वरती बांधावं, तर ते नाही करायचं मला ह्यावेळेस। खूप टाइम नंतर माझी इच्छा झाली की मी केस ओपन ठेवावे, म्हणजे ओपन ठेवते मी, पण त्या व्हिडिओ पुरतं ठेवते। व्हिडिओ संपला नाही की माझे केस वरती असतात। मला असं आज जरा उघडे ठेवूया, छान छान नट्टापट्टा करूया। आता मी सारखं इकडे बघते असं वाटत असेल तुम्हाला, पण इकडे मिरर आहे त्यामुळे मी बघते। मला आज सकाळी चपात्या भाजताना भाजलंय, चपातीची वाफ पटकन माझ्या बोटावरती आली। नाही मी काय करू, मला सतत भाजत तरी असतं तर लागत तरी असतं। बरं असंही नाही की ते हलगर्जीपणा काही असतो माझा, लागतं मला, पडते मी, धडपडते। जेवढं मी सांभाळते ना तेवढी जास्त पडते मी, त्यामुळे मी सोडून देणार आहे। सो माझे केस सेट झालेले आहेत। आता तुम्ही म्हणत असाल की मी तर स्ट्रेट केले होते तर असे कसे दिसतात, तर मी फक्त पाठच्या साईडचे स्ट्रेट केले, तेही हलके हलके। आणि मी पुढचे जे माझे नॅचरल कर्ल्स आहेत ते तसेच ठेवले, हे माझे नॅचरल कर्ल्स आहेत, कारण मग तो असं छान नॅचरल लुक येतो आणि तो मॅनेजेबलही असतो। आता मी ह्यांना थोडा वेळ बांधून ठेवणार आहे, सो दॅट ओव्हरऑल हा मॅनेजेबल नॅचरल लुक दिसतो। तर आता पटपट मेकअप करून घेऊया आणि साडी पण नेसूया। One eternity later. सो गाइस, मी फायनली झाली आहे तयार। तू चंचला तू कामिनी तू एक मिनिट, आता मी फायनली तयार झाली आगमनासाठी। मिनी तू रागिणी तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी। मी कशी दिसतेय हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मी सध्या श्रुतीची वाट बघतेय। श्रुती मस्त अर्धा पाऊण तास उशिरा पोहोचतेय। जर मी या इव्हेंटला लेट पोहोचले तर माझी चूक नसेल, मॅडम अजून माझ्या इथे पोहोचल्याच नाहीये। तो बघूया आता किती वेळाने, घड्याळ नाही घातलं लक्षात आलं, किती वेळाने येतात मॅडम। लाज वाटते का एवढा उशिरा यायला? अर्धा पाऊण तास लेट येते। एवढं नीट एक्सप्लेनेशन दिल्यानंतर सुद्धा तुला असं कसं वाटू शकतं धनश्री? तिचं एक्सप्लेनेशन काय, तर कॅब वाल्याने तिला कॅन्सल केलं। माझ्या साडीचा फॉल पण निघाला गाईस। ऐन मोक्यावर तिची सगळी गडबड झाली आणि तिने मला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा तिचं असं होतं की तू अजून तयार नाही झालीस। म्हटलं माझं झालंय, मला फक्त दागिने घालायचे। अरे मी निघेन आता, म्हटलं ठीक आहे। आणि नंतर अर्धा तास मी थांबली। बरं, तिने मनवण्यासाठी जी आधीच रेडी होऊन आली आहे ना, चॉकलेट वगैरे घेऊन, नाही म्हटलं भूक लागेल ना, काहीतरी असायला पाहिजे सोबत। चुप चुप, अभी इतना बड़ा ट्रॅव्हल में कुछ तो टाइमपास चाहिए। मी आवळा घेत होती गाईज, मला आवळा नाही मिळालाय। आता मला पिकनिकला चालली आहे काही, मोशन सिकनेस के वजह से करना पडता है। मग आता अभिसाठी नाही घेतले मी, म्हणून आताच खाऊन टाकूया। खाऊन टाक, आम्ही तुझ्यासाठी श्रुती, त्याला कळू देऊ नकोस हे सगळं, तुला कळणारही नाहीये। आम्ही आता हे तुझ्या इथे पोहोचेपर्यंत संपवतोय। कचरा माझ्याकडे पण श्रुती मस्त दिसतेस। थँक्स यार, मी स्वतःच काळा टिक्का लावलाय। कॅमेरा फिरव ना स्वतःकडे, इसको भी तो देखो ना गाइस। आता कमेंट करून तारीफ कराच असं म्हणेल, म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये पण कमेंट करा। येस, दोघींचा ब्लॉग असणार आहे, दोघींचे स्ट्रगल तुम्हाला आपापल्या ब्लॉग मध्ये दिसतील आजचे। एवढं सगळं बोलली की मला केस उघडे ठेवायचे, मॅनेजेबल करायचे आणि शेवटी मी केस बांधले, कारण श्रुतीने माझ्यासाठी गजरा आणला होता। मी गजरा घेतला, तिला थँक्यू वगैरे बोलली मी तिच्या ब्लॉग मध्ये, पण मी माझ्या ब्लॉग मध्ये शूट करायचंच विसरले। तर मी केस बांधून तो गजरा केसात माळला, त्यामुळे मी शेवटी ही केस बांधूनच होते। ये आत ये लवकर, ते ऑलरेडी ओरडले आम्हाला। करते हे ये सपने पाला करते हे। बघ बरं इथे आईच्या किती मागे घेतले बघ त्याने सीट। हे थांब पुढे ढकल।
किती हुशार रे तू, आमच्या आधी पोचायला हवा होतास. ते आम्हाला ओरडायला लागले की 10 मिनिटं झाले आता एक्स्ट्रा चार्जेस द्या म्हणून. धनश्री चिडली आहे तुझ्यावर अभि. नाहीतर काय किती हुशार लावते बरं, आमच्या आधी पोचायला हवा होता. हा ते दादा ऑलमोस्ट आम्हाला आता गाडीतून उतरवणार होते अभि. तुला काय बोलायचं यावर बाबतीत? असं कसं म्हणजे नुकसान होतं ना माझं. हा होतो हे अभि आम्हाला कळत नाही. ते काकांना बाजूला बसलेत, असं हात स्टेअरिंग वरचा काढतील आणि देतील एक टप्प. तिथे पोहोचून आम्ही पहिला नाश्त्यावरती ताव मारला आणि सोबत केल्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी मस्ती. मग गेलो आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी. पण बाहेर पडताच सुरू झाला हलकासा पाऊस, त्याच्यामुळे पटकन सगळ्या मंडळातल्या लोकांनी मूर्ती झाकायला घेतली. पर्यंत आम्ही फॅन्स सोबत फोटो काढून घेतले आणि मग तिथून आम्हालाही हलवण्यात आलं की पाऊस येईल तर तुम्हीही पुढे चला. पावसाने फक्त आम्हाला घाबरून पळवलं, पाऊस तर काही आला नाही. त्यानंतर शॉल आणि फोटो देऊन माझा तिथे सत्कार करण्यात आला बाप्पाचा. त्यानंतर मी बाप्पाच्या जवळ गेले त्याचे दर्शन घेण्यासाठी. बाप्पाची मूर्ती खूपच सोज्वळ आणि सुंदर होती. मग उत्सवाच्या राजाच्या मंडळासोबत अख्ख्या फोटो काढून घेतले. त्यानंतर तिथल्या छोट्या फॅन सोबत आम्ही गप्पा मस्ती करत होतो, त्यांच्यासोबतही फोटो काढले. अजून फोटो 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 फोटो. मग माझं फेवरेट काम म्हणजे गणपती डान्स सुरू झाला. सगळ्यांसोबत नाचता असता अचानक एक बाई मला ओढून घेऊन गेली महिला मंडळ गँग मध्ये नाचायला. त्यानंतर सगळ्या महिला मंडळाने माझं आणि श्रुतीचं औक्षण ही केलं. थोडक्यात हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेतला. निनाद बिग बॉस मराठी मध्ये दिसतोयस. कायच कल्ला घातला, कायच राडा केलाय. खूप दमलोय, खूप नाचलोय, खूप मजा केली. मला खूप भारी वाटलं जेव्हा एवढ्या लोकांचं एकत्र प्रेम मिळतं. सगळेजण येत असत, लहान मुलांपासून सगळेजण आपल्या